घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जानकी आणि ऋषिकेश दोघे मिळून ते शेत नांगरून दाखवतात आणि त्या दोघांनी शेती नांगरल्यानंतर ऐश्वर्या आणि तिचे वडील खूपच चिडतात. सगळे गावकरी खूपच खुश होतात. जानकीच्या आणि ऋषिकेशच्या नावाने घोषणा देत असतात. परंतु ऐश्वर्याच्या वडिलांना आणि ऐश्वर्याला चांगलाच धक्का बसलेला असतो. जानकी ऐश्वर्याच्या वडिलांना म्हणते, काय झालं काका, पायाखालची जमीन सरकली का? संपूर्ण शेत मी माझ्या नवऱ्याच्या मदतीने नांगरून दाखवलंय आणि ठणकावून सांगते की तुम्ही आता आमच्या आणि शेतकऱ्यांच्या मध्ये अजिबात यायचं नाही आणि विना कमिशन बाजाराला तुम्ही आता अजिबात विरोध सुद्धा करायचा नाही. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशातून तुम्हाला आता 1 रुपया सुद्धा कमिशन मिळणार नाही आणि तुम्ही दिलेल्या तुमच्या शब्दाला जागा. आम्ही चॅलेंज जिंकलोय, आता तुम्ही दिलेला तुमचा शब्द पाळायचाय, तुमच्या शब्दाला जागायचंय असं म्हटल्यानंतर मग ऐश्वर्याचे वडील रागाने तिथून निघून जातात आणि सगळे गावकरी ऐश्वर्याच्या आणि जानकीच्या नावाने घोषणा देत असतात. तर जानकीला आणि ऋषिकेशला साथ देण्यासाठी तिथं सौमित्र सुद्धा आलेला असतो. जानकी आणि ऋषिकेश खूपच खुश असतात, परंतु ऐश्वर्या फार चिडलेली असते. ऐश्वर्या जानकी म्हणून जोराने ओरडते आणि जानकी जवळ येत म्हणते, मी तुला सोडणार नाही. इतक्यात पाठीमागून एक बैल येतो आणि ऐश्वर्याला पाठीमागून जोराने शिंग मारते. त्याच्यामुळे ऐश्वर्या मग चिखलामध्ये पडते. ऐश्वर्या चिखलात पडल्यानंतर तिच्या अंगाला पूर्ण चिखल लागतो आणि ते बघून सगळे गावकरी आणि जानकी, ऋषिकेश, सौमित्र सुद्धा हसायला लागतात. चिखलात पडल्यामुळे आणि सगळेजण हसत असल्यामुळे परत ऐश्वर्या चिडते. जानकी ऐश्वर्याला म्हणते, खरं तर पडलेल्या माणसावर हसू नये, पण जर समोरचा माणूस दुसऱ्याला पाडायचा विचार करत असताना स्वतःच पडला तर हसू कसं आवरायचं? आणि जानकी म्हणते, ऐश्वर्या, अगं जे मुक्या जनावरांना कळतं ते सुद्धा तुला कळत नाही. आता शिंग मारणं बंद कर आणि नीट वाग. हे लागलेले डाग आणि मनावरचे डाग कसे पुसून काढता येतील याचा विचार कर. आणि मग ऐश्वर्या खूप रागाने तिथून निघून जाते.